दरम्यान इराण इस्रायल युद्धाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर देखील परिणाम झालाय। मुंबईतील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली आहेत। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज आहार संघटनेचे पदाधिकारी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। रमजानच्या व्यस्त काळात हॉटेल व्यवसायावर आता मोठा परिणाम होताना दिसतोय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। आहार संघटना आज भुजबळांची भेट घेणार आहे, तर मुंबईत अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आता बंद करण्यात आली आहेत। रमजानच्या व्यवसायाच्या काळातच आता हॉटेल्सला बंद करायची वेळ आली आहे। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। आता रमजानच्या काळातच हॉटेल्स बंद करण्याची वेळ आता या हॉटेल धारकांवर आली आहे, काय सांगाल गिरीश? इराण इस्रायल मधील जे युद्ध सुरू आहे ना, आता त्याचे परिणाम भारतात देखील पडायला सुरुवात झालेली आहे। व्यावसायिक जे एलपीजी सिलेंडरचे आहे त्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि परिणामी मुंबईतील जे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत ते बंद आहेत। सध्या या ठिकाणी रमजानचा महिना सुरू आहे आणि या काळात रमजानच्या महिन्यात व्यस्त असतं सर्व हॉटेल व्यावसायिक, मात्र याच काळात हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता गॅस आहार संघटना आहे त्यांचे पदाधिकारी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या केला जाणार आहे। अनेक भागांमध्ये हॉटेल्स आहेत ते बंद केली जात आहेत, सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते हॉटेल व्यावसायिकांचं होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांची देखील ते भेट घेणार आहेत। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता यावर भुजबळ काय म्हणणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।